संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचे प्रमाण वाढले आहे। त्यापासून बचाव म्हणून केवळ लॉकडाऊन म्हणजेच सर्वांनी आपापल्या घरी राहणे असे निर्देश देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे। 21 दिवसांचा संपूर्ण देशामध्ये पूर्णपणे लॉकडाऊन करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सांगितले आहे। हे ऐकून मेळघाटातील आदिवासी व गैर आदिवासी गोरगरीब यांचे जीवन रोज काम करून चालायचे त्यांच्यावर संकटांचे डोंगर कोसळले आहे। मात्र या सर्व बाबींचा अभ्यास असणारे काही धारणीतील समाजसेवक समोर आले व त्यांनी प्रत्येकात ज्याला गरज आहे त्यास मदतीचा हात देण्याबाबत माहिती दिली आहे। सध्या धारणीमध्ये कोरोना व्हायरसबद्दल जे कर्फ्यू लागला होता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे 100% बंद पाळलेला आहे। सर्व मेडिकल टीम, पोलीस आणि इतर सर्व कर्मचारी कर्तव्यावर हजर आहेत आणि नागरिकांनी स्वतः घरात थांबलेले आहेत आणि 100% हे बंद झालेलं आहे। सगळ्याच मेळघाटमध्ये हे बंद केलेले आहे आणि याबद्दल सर्वांनी खबरदारी घेतलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने रोहित श्रीपाल, सुमित चौथमल, अल्ताफ डोसानी, राजेश मालवीय, सुपीत मालवीय व शुभम जयस्वाल यांचा समावेश आहे। त्यांचे असे विचार आहे की या लॉकडाऊनच्या 21 दिवसात कुणीही उपाशी पोटी झोपू नये। ज्याला कुणाला गरज भासेल त्यांच्याकरिता भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे। अशा या संकटाच्या वेळी गोरगरिबांना मदतीचा हात देणारे खूप मोजकेच मिळतात व मेळघाटात या लोकांनी जी पहल केली आहे ती खरोखरच अभिनंदनीय आहे। त्यांना बघून शासनाचा करोडोचा निधी खाणारी सेवाभावी संस्था जागी होणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे। विदर्भ न्यूज परिवाराकडून या सर्व मदत देणाऱ्यांना मानाचा मुजरा व मनापासून अभिनंदन। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्लीम शेख।